वडापावचा इतिहास. आपण सकाळ संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी वडापाव खातो. अगदी स्वस्तात मिळणारं हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो. त्यामुळे वडापाव खूप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला याचा कधी विचार केला आहे का? माहिती सेवा टीम आपणास वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहे. 1965 ते 70चा तो काळ होता. कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते. पाहुणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला. बटाट्याची सुक्की भाजी, भजी, पुरणपोळी वगैरे. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुक्की भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला वडा हे नाव दिलं. नवीन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला. जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तेव्हा तो लोकांनाही खूप आवडला. पुढे पुढे हॉटेलवाल्यांनी त्यांची ही कल्पना चोरली आणि त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्यासोबतच सुरुवातीला चपाती देत असत. धावपळीच्या मुंबईमध्ये चपातीसोबत कशी न्यावी म्हणून चहासोबतच्या पावासोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहिल्यानंतर त्यांनी रुचिरा ही पाककृतीच्या छोटेखानी पुस्तिका लिहिली. आजही पाककृतीमध्ये कमलाबाई ओगले यांच्या रुचिराचा विक्रम कोणी मोडू शकलेला नाही. अशा या आजीच्या वयाच्या 86व्या वर्षी 1999 साली त्यांचं पुण्यात निधन झालं. आज या आजीबद्दल कोणाला माहीत नाही म्हणून तुम्हाला ओळख करून देत आहोत.